श्री स्वामी समर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 10 मे 2024 म्हणजे 10 तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे. ज्यासाठी आपण वाट बघत असतो, ज्या सणाची वाट बघत असतो, तो सण आता जवळ आलेला आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी तो एक दिवस. त्या दिवशी आपण कोणतेही कार्य करण्यासाठी कॅलेंडर बघण्याची म्हणजे शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आपल्या लक्ष्मीला सगळ्यात महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आणायच्यात. त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते मी सांगणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि दुसऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती झालेली आहे की अक्षय तृतीया म्हणजे खूप दिवस टिकणारं असं म्हटलं जातं. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कोणताही वेळ काळ बघण्याची गरज नसते, कॅलेंडर बघण्याची गरज नसते. त्याचबरोबर शुभ मुहूर्त आपण बघत असतो. एखादं कार्य करण्यासाठी आपण एका ब्राह्मणाकडे जातो, पंडिताकडे जातो आणि शुभ मुहूर्त बघण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन बघत असतो. पण असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कोणत्याच गोष्टी बघण्याची गरज नसते. म्हणजे तुम्हाला लग्नाची तयारी करायची असेल किंवा तुम्हाला घरामध्ये जायचं असेल नवीन, त्याचबरोबर नवीन गाडी घ्यायची असेल, एखादं शेती घ्यायची असेल, म्हणजे तुम्हाला कोणताही काही करायचं असेल, एखादं नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो दिवस खूप चांगला असतो. त्या दिवसापासून तुम्ही व्यवसाय करू शकता. किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप जण आपल्या घरामध्ये सोनं खरेदी करतात. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हटलं जातं की सोनं खरेदी केलं तर त्याची पूजा पण करावी लागते. म्हणजे सोनं जर तुम्ही घरामध्ये आणलं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करायची, तिजोरीमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी, किंवा तुम्ही स्वतः घालू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सोन्यापेक्षा महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरामध्ये जर असल्या तर कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. आता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो म्हणजे श्री सूक्त म्हणणं, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं, ह्या तर गोष्टी आपण करत असतो. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपण वाचन करत असतो. यामुळे आपल्या घरातली इडापिडा निघून जावी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आपण खूप सेवा किंवा उपाय करत असतो. पण आता एक लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये ज्या वस्तू नाहीत त्या वस्तू आपल्याला आणायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे आपलं देवघर असतं. देवघरामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तूची सेवा पण करावी लागते. तर लक्षात ठेवा वस्तू आणण्याआधी सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर एक लक्षात ठेवा कोणकोणत्या वस्तू आणायच्या ते मी तुम्हाला सांगते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस वस्तू आणायला जालात तर त्याच्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे कवड्या. आपल्याला सगळ्यांना माहिती असावं की लक्ष्मी मातेला सगळ्यात महत्त्वाचे प्रिय गोष्ट म्हणजे कवड्या. 11 कवड्या आणायच्या, तिची पूजा करायची, लक्ष्मीपुढे ठेवायचं, देवघरामध्ये ठेवायचं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही रोजच्या रोज देवघरामध्ये त्याची पूजा करू शकता. तर तुम्हाला समजलं की पहिली गोष्ट आणायची ती म्हणजे कवड्या. त्यानंतर खूप जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे आणि खूप जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही आहे. तर त्यांच्यासाठी सांगत आहे की तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करायचं आहे. 16 वेळा शिवसूक्त म्हणायचे, 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. नंतर आपले जे मंत्र आहेत ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत 16 म्हणजे त्याच्यामध्ये आलं लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, 9 मंत्र. हे जे मंत्र आहेत ते तुम्हाला 16 म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. तर आणि ज्यांच्या घरी श्रीयंत्र नाहीत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र एक आपल्या घरामध्ये आणायचं आहे. असं म्हटलं जातं अक्षय म्हणजे श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर आपली लक्ष्मी स्वतः घरामध्ये राहते. म्हणजे असं म्हटलं जातं की श्रीयंत्र हे तिचं स्थान आहे. तर घरामध्ये श्रीयंत्र खूप असणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या घरात असेल तर कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर जर तुम्ही श्रीयंत्र आणलं तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभरातून कोणत्याही वेळी तुम्ही त्याच्यावर श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर एखादं प्लेट किंवा एखादी वाटी घ्यायची आहे, तुम्ही तांब्याची घ्या, स्टीलची घ्या, जे असेल ते उपलब्ध. त्याच्यामध्ये एक थोडासा लाल कलरचा कपडा टाका त्या वाटीमध्ये, त्याच्यावर अक्षदा हळदी कुंकू अर्पण करा आणि नंतर ते श्रीयंत्र मध्यभागी ठेवा आणि त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ पण ठेवायची असते. पण श्रीयंत्र ठेवायचं त्याच्यावर ह्या 2 बोटांनी कुंकुमार्चन करायचं उजव्या हातानं. कुंकुमार्चन झाल्यानंतर कमळगट्ट्याची माळ ठेवायची, लाल कलरचं फूल अर्पण करायचं, धूप दीप दाखवायची. अशा रीतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करायचं. हे झाल्यानंतर महत्त्वाची आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणती देवी म्हणजे कोणती एखादी मूर्ती नसेल ती मूर्ती तुम्हाला त्या दिवशी आणायची.
एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अन्नपूर्णा माता असणं खूप गरजेचं आहे. अन्नपूर्णा माता जर असेल तर अन्नाची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे, कारण की तिच्यामुळेच आपल्या घरामध्ये धनधान्य आहे. तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा माताची मूर्तीसुद्धा तुम्हाला घेता येईल. अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणल्यानंतर तिच्यावर छानपैकी तुम्ही दुधानं पाण्यानं अभिषेक करू शकता आणि ती मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची. तर तुम्हाला ही झाल्यानंतर खूप जणांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल किंवा गजलक्ष्मी नसेल, ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये त्या दिवशी देवाच्या मूर्ती तुम्ही आणू शकता. तर एक गोष्ट ही पण झाली. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये कोणता ग्रंथ नसेल. आता असं म्हटलं जातं की आपल्याला एक वेळ असते, त्या वेळेतच आपण म्हणजे एखादं पारायण करायचं असेल त्यावेळेतच आपण एखादा ग्रंथ आणू शकतो. दुर्गा सप्तशती असेल किंवा स्वामी चरित्र असेल किंवा गुरुचरित्र असेल किंवा एखादा कोणता तरी ग्रंथ, शिवलीला अमृत असेल, तो एका वेळी आणत असतो. पण खूप जणांना असं असते की आणू म्हणून खूप दिवस वेळ लागतो. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला एखादा ग्रंथ जर आणायचा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्की कोणताही ग्रंथ आणू शकता. ते झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट गजलक्ष्मी. आपल्या सगळ्यांना माहिती की गजलक्ष्मी म्हणजे हत्ती. तर दोन्ही साईडला आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकता आणि गजलक्ष्मीची सुद्धा पूजा आपल्या देवघरामध्ये झाली पाहिजे, म्हणजे आपल्या देवघरामध्ये गजलक्ष्मी सुद्धा असली पाहिजे. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी गजलक्ष्मी सुद्धा आणू शकता. त्याचबरोबर कुबेर यंत्र तुम्ही आणू शकता. कुबेर यंत्राची पण पूजा करायची आणि आपल्या घरामध्ये स्थापना करायची. रुद्र यंत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकता. म्हणजे तुम्हाला एखादं यंत्र आणायचं असेल किंवा पूजा साहित्य, देवाचं एखादं साहित्य आणायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी नक्की आणू शकता. त्याचबरोबर तुम्ही शंख सुद्धा आणू शकता. तर आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये शंख सुद्धा असला पाहिजे. तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख सुद्धा आणू शकता. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, आपल्या देवघराच्या उजव्या साईडला कळश स्थापना ही झालीच पाहिजे. कळश हा आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की आपल्या कुलदेवीचा कळश हा आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुमच्या घरामध्ये कळश नसेल, कळश स्थापना जर तुम्ही केली नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कळश स्थापना करायची. त्याचबरोबर म्हणजे त्या दिवशी नवीन नारळ आणून तुम्ही कळश स्थापना करू शकता. तर नारळ सुद्धा त्या दिवशी तुम्हाला आणायचं आहे. अशा रीतीने ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये लागणाऱ्याच आहेत किंवा महत्त्वाच्या वस्तू आहेत, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आपल्या नांदावी यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.